नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शनिवार 21 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हरभऱ्याला काय आज दर मिळत आहे पहा लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण मित्रांनो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे नंदुरबार. चाफा हरभऱ्याला आवक आलेली आहे 200 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 4,692 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 4,700 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 4,780 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे धामण रेल्वे. चाफा हरभऱ्याला आवक आली आहे 842 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,540 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 5,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,120 रुपये. यानंतरची बाजार समिती अमळनेर. हरभऱ्याला आवक आली आहे 3,000 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,900 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 5,112 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,112 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे पाचोरा. हरभऱ्याला आवक आलेली आहे 400 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला चाफा हरभऱ्याला 4,800 रुपये क्विंटल. सर्वसाधारण दर मिळाला 4,900, तर जास्तीचा दर मिळाला 5,026 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे खामगाव. चाफा हरभऱ्याला आवक आलेली आहे 3,423 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 4,850 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,200 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर. हरभऱ्याला आवक आलेली आहे 2,280 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,750 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 5,075 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,210 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे शिरपूर. हरभऱ्याला आवक आली आहे 158 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 5,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,291 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे पारोळा. चाफा हरभऱ्याला आवक आली आहे 120 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,800 रुपयाचा. सर्वसाधारण दर मिळाला 5,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,384 रुपये.